नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 22 जून 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, फिफाने 2026च्या विश्वचषकासाठी पहिल्यांदाच किती देशांची यजमान म्हणून निवड केली आहे? तर फिफा या संघटनेने 2026च्या फुटबॉल विश्वचषकासाठी पहिल्यांदाच 3 देशांची यजमान म्हणून निवड केली आहे. पर्याय क्रमांक तिसरा 3 देश याचं योग्य उत्तर आहे. तर ते 3 देश कोणकोणते असणार आहेत? तर मग त्यामध्ये अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे 3 देश फिफा विश्वचषक 2026चं यजमानपद भूषवणार आहेत. तर या बाबतीमध्ये आपण माहिती घेऊया. फिफा विश्वचषक यजमानपदासाठी 3 राष्ट्रांची नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याचसोबत या विश्वचषकामध्ये एकूण सहभागी होणारे संघ असणार आहेत 48 आणि ही देखील पहिलीच वेळ असणार आहे की या विश्वचषकामध्ये 48 संघ सहभागी होत आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, किती उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीला सरकारनं मान्यता दिली आहे? तर नुकतीच केंद्र सरकारनं 5 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली आहे. पर्याय क्रमांक तिसरा 5 उच्च न्यायालय हे याचं योग्य उत्तर आहे. मग हे 5 उच्च न्यायालय कोणकोणते असणार आहे? तर त्यामध्ये उत्तराखंड, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि गुवाहाटी या 5 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली आहे. कोणत्या मंत्रालयाने याला मान्यता दिलेली आहे? तर विधी आणि न्याय मंत्रालयानं. तर या बाबतीमध्ये आपण माहिती घेऊया. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असणार आहेत न्यायमूर्ती विपिन सांघी. तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील न्यायमूर्ती अमजद अहतेशाम सय्यद. राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील न्यायमूर्ती संभाजी शिवाजी शिंदे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील न्यायमूर्ती रश्मीन यम छाया. अशा प्रकारे हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असणार आहेत आणि यासाठी 17 मे रोजी भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने यांच्या नावाची शिफारस केली होती. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेमेंट्स व्हिजन 2025 हा दस्तऐवज कोणी प्रसिद्ध केला आहे? तर पेमेंट्स व्हिजन 2025 हा डॉक्युमेंट जो आहे तो आरबीआयने प्रसिद्ध केलेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा आरबीआय याचं योग्य उत्तर आहे, म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर 2025 पर्यंत डिजिटल पेमेंटच्या संख्येमध्ये तिप्पट वाढ करण्याचं लक्ष या डॉक्युमेंटनुसार ठेवण्यात आलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि आरबीआयच्या या पेमेंट व्हिजन 2025 डॉक्युमेंटचं उद्दिष्ट काय आहे? तर जागतिक स्तरावरती भारताला पेमेंटचं पॉवर हाऊस म्हणून स्थापित करण्याचं उद्दिष्ट या डॉक्युमेंटचं आहे. तसंच या डॉक्युमेंटची मुख्य थीम काय आहे? तर ई पेमेंट्स फॉर एव्हरीवन, एव्हरीवेअर, एव्हरी टाइम ही या डॉक्युमेंटची थीम राहिलेली आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे तिची स्थापना 1 एप्रिल 1935 ला कोलकाता या ठिकाणी झाली होती. नंतर तिचं मुख्यालय मुंबईला आणण्यात आलेलं आहे आणि गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. हे सर्व मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, फुजियान ही विमानवाहू नौका कोणत्या देशाने लॉन्च केली आहे? तर फुजियान नावाची विमानवाहू नौका जी आहे ती चीन या देशाने लॉन्च केलेली आहे. पर्याय क्रमांक तिसरा चीन याचं योग्य उत्तर आहे. तर या बाबतीमध्ये आपण माहिती घेऊया. इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये आपल्या नौदलाच्या श्रेणीचा विस्तार करण्यासाठी चीनने तिसरी विमानवाहू युद्धनौका फुजियान लॉन्च केलेली आहे. फुजियान ही चीनची सर्वात आधुनिक आणि पहिली संपूर्णपणे देशांतर्गत तयार केलेली युद्धनौका आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हिला फुजियान हे नाव कशावरून देण्यात आलेलं आहे? तर पूर्वेकडील किनारपट्टीच्या प्रांताला फुजियान नाव आहे आणि त्या प्रांताच्या नावावरून फुजियान हे नाव या युद्धनौकेला चीननं दिलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय ॲथलेटिक्स संघाचं नेतृत्व कोण करणार आहे? तर आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जी आहे त्यामध्ये भारतीय ॲथलेटिक्स संघाचे नेतृत्व करणार आहे नीरज चोप्रा. पर्याय क्रमांक चौथा नीरज चोप्रा याचं योग्य उत्तर आहे. तर नीरज चोप्रा आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये 37 सदस्यीय भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे, अशी घोषणा ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने नुकतीच केलेली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 या इंग्लंडमधील बर्मिंगहॅम या ठिकाणी होणार आहेत आणि यांचा कालावधी असणार आहे 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान. तसंच या स्पर्धांमध्ये सहभागी होणारे देश किती असणार आहेत? तर ते एकूण 72 देश असणार आहेत. आणि नीरज चोप्रा आपल्या भारतीय ॲथलेटिक्स संघाचं नेतृत्व करणार आहे. तर नीरज चोप्राचे आपण नुकतेच करण्यात आलेले विक्रम पाहूया. त्यामध्ये पहिला विक्रम आहे पावोनुर्मी गेम्स 2022 मध्ये 89.30 मीटर भाला फेकून नवीन राष्ट्रीय विक्रम त्याने केलेला आहे. त्याचबरोबर दुसरा आहे फिनलंडमधील कुओर्तने या ठिकाणी कुओर्तने गेम्समध्ये 86.69 मीटरच्या पहिल्या प्रयत्नामध्ये भालाफेकमध्ये नीरज चोप्रानं सुवर्णपदक नुकतंच जिंकलेलं आहे. आणि या अगोदर त्याने टोकियो
च्या 2020च्या ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकलं होतं आणि अशा प्रकारे ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट ठरला होता. तसंच वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा देखील तो पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट राहिलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2022 चं उद्घाटन कोणी केलं आहे? तर राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2022 या स्पर्धांचं उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 धर्मेंद्र प्रधान याचं योग्य उत्तर आहे. धर्मेंद्र प्रधान हे भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांनी नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2022 प्रश्नमंजुषा स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे. ही स्पर्धा 18 ते 20 जून 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडचं आयोजन जे आहे ते शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. जागतिक योग दिवस 2022 ची थीम कोणती आहे? तर नुकताच जागतिक योग दिवस 2022 साजरा करण्यात आलेला आहे आणि यावर्षीच्या योग दिनाची थीम राहिलेली आहे मानवतेसाठी योग. पर्याय क्रमांक 3 मानवतेसाठी योग याचं योग्य उत्तर आहे. तर जागतिक योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येतो आणि यावर्षीच्या योग दिनाची आवृत्ती आहे 8वी. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8वा जागतिक योग दिवस कर्नाटकमधील मैसूर या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि अशा प्रकारे मैसूर हे जागतिक योग दिनाचं यजमान असणारं दक्षिण भारतामधील पहिलंच शहर ठरलेलं आहे. आणि त्याचबरोबर मागच्या काही योग दिनाच्या थीम आपण पाहूया. 2020च्या योग दिनाची थीम होती योगा ॲट होम अँड योगा विथ फॅमिली. 2021च्या योग दिनाची थीम होती आरोग्यासाठी योग आणि 2022च्या योग दिनाची थीम आहे मानवतेसाठी योग. यानंतर पुढचा प्रश्न आहे. जागतिक निर्वासित दिन कधी साजरा करण्यात आला? तर जागतिक निर्वासित दिन नुकताच 20 जून रोजी साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 20 जून याचं योग्य उत्तर आहे. तर दरवर्षी जागतिक निर्वासित दिवस 20 जून रोजी साजरा करण्यात येतो आणि जागतिक निर्वासित दिवस जो आहे तो संयुक्त राष्ट्राकडून साजरा करण्यात येतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यावर्षीची या दिवसाची थीम काय आहे तर हुएवर व्हॉटेवर व्हेनेवर एव्हरीवन हॅज राईट टू सीक सेफ्टी ही यावर्षीच्या जागतिक निर्वासित दिनाची थीम राहिलेली आहे. तसंच आपण पर्यायाबाबत स्पष्टीकरण पाहूया. 18 जूनला आंतरराष्ट्रीय सहल दिवस असतो. 19 जूनला जागतिक लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिवस असतो. 20 जूनला जागतिक निर्वासित दिन असतो आणि 21 जूनला जागतिक योग दिन असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. आरबीआयने किती रुपयापर्यंतच्या व्यवहारांसाठी ई आदेशांची मर्यादा वाढवलेली आहे? तर आरबीआयने नुकतंच 15,000 रुपयांच्या व्यवहारांसाठी ई आदेशांची मर्यादा वाढवलेली आहे. पर्याय क्रमांक 3 15,000 याचं योग्य उत्तर आहे. तर रिझर्व्ह बँकेने कार्ड, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स आणि आवर्ती व्यवहारांसाठी युपीआय वरील ई आदेशांची अतिरिक्त घटक प्रमाणीकरण मर्यादा जी आहे ती 5,000 रुपयांवरून 15,000 रुपये प्रति व्यवहार केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यवहारासाठी आता 15,000 रुपयापर्यंत अतिरिक्त प्रमाणीकरणाची आवश्यकता भासणार नाही. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात येणाऱ्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी क्रीडा ज्योतीच्या दौडीला कोणाच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे? तर भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात येणाऱ्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठीच्या क्रीडा ज्योतीच्या दौडीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी याचं योग्य उत्तर आहे. तर या बाबतीमध्ये आपण माहिती घेऊया. भारतामध्ये पहिल्यांदाच 44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे आणि या स्पर्धेचं ठिकाण असणार आहे चेन्नई जवळ महाबलीपुरम या ठिकाणी. ही स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 दरम्यान होईल आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे देश असणार आहेत 188 आणि या स्पर्धेचा यजमान देश आहे आपला भारत देश, जो की पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करत आहे. आणि या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघानं पहिल्यांदाच क्रीडा ज्योतीच्या दौडीचं आयोजन केलेलं आहे. हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडची क्रीडा ज्योत जी आहे ती भारतातील 75 शहरामध्ये नेण्यात येणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्या राज्यामधील ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूकडे ती क्रीडा ज्योत देण्यात येणार आहे आणि अखेरीस ही ज्योत महाबलीपुरम या ठिकाणी पोहोचणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हिची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली आहे तर नवी दिल्ली या ठिकाणाहून आणि शेवटी कुठे जाणार आहे तर महाबलीपुरम या ठिकाणी. हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि एकूण 75 भारतीय शहरामध्ये हिला नेण्यात येणार आहे. यानंतर आता वन लाइनर प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे. कनिष्ठ आशियाई स्क्वॅश स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलं आहे? तर याचं उत्तर आहे अनाहत सिंग. दुसरा प्रश्न आहे. संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळण्यात येतो? तर याचं उत्तर आहे 19 जून. तिसरा प्रश्न आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती विपिन सांघी.
चौथा प्रश्न आहे तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान. पाचवा प्रश्न आहे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती अमजद अहतेशाम सय्यद. सहावा प्रश्न आहे राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती संभाजी शिवाजी शिंदे. सातवा प्रश्न आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे रश्मीन एम छाया. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आता आपण कालचे प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता अमेरिका, भारत, युएई आणि इस्रायल या देशांनी कोणता नवीन गट तयार केला आहे? तर याचं उत्तर होतं I2U2. दुसरा प्रश्न होता प्रक्रिया केलेले स्टील स्लॅग रोड असणारं देशातील पहिलं शहर कोणतं? तर याचं उत्तर होतं गुजरातमधील सुरत. तिसरा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव उन्मेष कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर याचं उत्तर होतं हिमाचल प्रदेश मधील शिमला या ठिकाणी. चौथा प्रश्न होता नुकतेच निधन झालेले गोपीचंद नारंग कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं उत्तर होतं साहित्य. पाचवा प्रश्न होता जीएसटी कौन्सिलची 47वी बैठक कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर याचं उत्तर आहे श्रीनगर. सहावा प्रश्न होता कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी हमजा अब्दी बरे यांची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे सोमालिया. सातवा प्रश्न होता कोणता देश भारतीय तुटलेल्या तांदळाचा सर्वात मोठा आयातदार बनला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं चीन. आठवा प्रश्न होता जगातील सर्वात मोठी वनस्पती पोसिडोनिया ऑस्ट्रेलस कोणत्या देशामध्ये आढळली आहे? तर याचं उत्तर होतं ऑस्ट्रेलिया. नववा प्रश्न होता कोणते देश नाटो शिखर परिषदेला पहिल्यांदाच निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होतं जपान आणि दक्षिण कोरिया. दहावा प्रश्न होता अमेरिकन कंपनी व्हेरिझॉन बिझनेसचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाला बनवण्यात आला आहे? तर याचं उत्तर होतं सौम्यनारायण संपत. आणि यानंतर कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. याचं उत्तर होतं 2004 साली गोपीचंद नारंग यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. आणि आजचा सराव प्रश्न आहे जागतिक योग दिन 2022चं यजमान शहर कोणतं आहे? तर यासाठी पर्याय आहेत पहिला पर्याय दिल्ली, दुसरा म्हैसूर, तिसरा शिमला आणि चौथा महाबलीपुरम. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि याचबरोबर आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.